नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया या व्हिडिओच्या या दुसऱ्या भागात आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक याबद्दल थोडी अधिक माहिती मिळवणार आहोत। मागील भागात आपण पाहिले की पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा एक वेगळा प्रकार नसून अंशाधिक अपूर्णांकाचेच एक वेगळे रूप आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की अंशाधिक अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकात आपण कसे रूपांतरित करू शकतो। सर्वात प्रथम आपण पाहू की पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय। मागील भागात पाहिले आपण की जर माझ्याकडे 5 गोळ्या असतील आणि त्या मला 2 मुलांमध्ये जर त्यांचं विभाजन करायचं असेल, मी ही गोळी या मुलाला दिली, ही गोळी या मुलाला दिली, समसमान एक एक गोळी दिलेली आहे। आता ही दुसरी गोळी इथे आणि ही गोळी इथे। आता शेवटी जी एक गोळी राहते त्या गोळीचे मला 2 भाग करणे गरजेचे आहे जर मला समसमान वाटणी करायची असेल तर। म्हणजेच या मुलाला ही अर्धी गोळी मिळेल आणि या मुलाला ही अर्धी गोळी मिळेल। जेव्हा या 5 गोळ्या मी 2 मुलांमध्ये वाटत होतो तेव्हा त्याला अपूर्णांकामध्ये मी 5/2 किंवा 5/2 असे दाखवतो। आणि आपण इथे पाहिलं तर प्रत्येक मुलाला जर किती गोळी मिळाली आहे जर मी पाहिलं तर प्रत्येक मुलाला 2 पूर्ण गोळ्या मिळालेल्या आहेत आणि त्यांना 1/2 गोळी मिळाली आहे। 1/2 म्हणजे ह्या एका गोळीचे 2 समान छेद केलेले आहेत आणि त्यातील 1 अंश याला आणि 1 अंश याला, म्हणजेच 1 अंश 2 छेद। याचाच अर्थ असा होतो की 5/2 म्हणजेच 2.1/2। हा अंशाधिक अपूर्णांक आहे, तर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। व्हिडिओच्या या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की अंशाधिक अपूर्णांकाला मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसे बदलू शकतो किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला मी अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसे बदलू शकतो। प्रथम आपण पाहूया अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसे बदलायचे। आपण एक अंशाधिक अपूर्णांक घेऊया, 8/3। 8/3 म्हणजेच 8 ला मला 3 समसमान भागांमध्ये विभागणी करायची आहे आणि म्हणजेच या उदाहरणामध्ये 8 हा माझा भाज्य आहे आणि 3 हा भाजक आहे। जर याचे आपण भागाकार केला तर 3 2 6, 6 वजा केले 2 राहिले। जेव्हा बाकी भाजकापेक्षा कमी येते तेव्हा आपण भागाकार तिथे थांबवतो आणि आपल्याला मिळालेल्या 2 संख्या ही आहे बाकी आणि हा आहे भागाकार। जेव्हा अशा प्रकारे आपण भागाकाराची क्रिया पूर्ण करतो तेव्हा यात मिळालेला भागाकार जो असतो तो आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधील पूर्णांक असतो आणि जी बाकी असते तो आपला अंश असतो आणि जो भाजक असतो तो आपला छेद असतो। म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण लिहिणार आहोत भागाकार बाकी भागिले भाजक। पूर्णांक म्हणजेच भागाकार, अंश म्हणजे बाकी आणि छेद म्हणजे भाजक। आपण एक उदाहरण घेऊ आणि हे जास्त सविस्तररित्या समजून घेऊ। 17/4 आपण नेहमीच्याच पद्धतीने याचा भागाकार करू। 17/4, 4 हा आपला भाजक आहे, 17 भाज्य आहे
4 चोक 16, म्हणजे याच्यातून 16 आपण वजा करणार आहोत. वजा केल्यावर बाकी राहते 1. बाकी भाजकापेक्षा लहान आली म्हणजे आपण आपला भागाकार इथेच थांबवणार आहोत. ही आपली आहे बाकी. आणि आता यांना आपण भागाकार बाकी या स्वरूपात लिहिणार आहोत. म्हणजेच भागाकार आपला आहे 4, बाकी आहे 1 आणि भाजक आहे 4. म्हणजेच 17/4 आपण 4.1/4 किंवा 4.1/4 असे लिहू शकतो. अजून एक उदाहरण घेऊया आपण. 28/9, 9 त्रिक 27, बाकी 1, लहान भाजकापेक्षा म्हणजेच आपण इथेच थांबणार आहोत. भागाकार बाकी भाजक, भागाकार बाकी भाजक म्हणजेच 28/9 हे 3.19 इतकेच आहेत. हे झालं अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये परिवर्तित करणं. आता आपण पाहू पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसे परिवर्तित करायचे. एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेऊ आपण. 2.3/4, 2.3/4. यामध्ये जेव्हा 2.3/4 याला आपण 2 पूर्णांक असले तरी ते अधिक 2.3/4 अपूर्णांक असे लिहू शकतो. जेव्हा आपल्याकडे 2 पूर्णांक आहे, 2 पूर्णांकाला आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिताना 2/1 कोणताही पूर्णांक हा त्याचा छेद 1 असतो. तो 2/1 म्हणजेच 2/1 असं लिहू शकतो, अधिक 3/4. बेरीज करण्यासाठी आपल्याला दोघांचे छेद समान हवेत, समछेद पाहिजेत. या 1 ला आपण 4 मध्ये बदलूया. त्यासाठी आपल्याला 2x4 1x4 करायला हवं. आणि म्हणजेच हा 4 खाली तसाच सगळीकडे दोघांचाही, आणि वरती आपल्याला मिळतंय 2x4 अधिक 3. आता आपण याला थोडेसे अजून सूक्ष्मरित्या पाहू. 2x4 म्हणजेच 2x4. 2 ने आपण गुणले छेदाला, पूर्णांकाने छेदाला गुणले, आपल्याला मिळाले 2x4. आणि त्यामध्ये हे 3 हा अंश आपण मिळवलेला आहे. म्हणजे इथे आपण गुणाकार केलेला आहे. 4 आणि 2 ला गुणाकार केला आणि जे काही उत्तर येईल त्यामध्ये आपण 3 मिळवले आणि आपल्याला आपला अंशाधिक अपूर्णांक मिळाला. 2x4 8, 8 अधिक 3 11, 11/4 हा आपला अंशाधिक अपूर्णांक आहे. कसे केलेले आहे आपण पुन्हा एकदा बघून घेऊ. आपण आपल्याकडे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक होता, त्यामध्ये आपण सुरुवात केली खालून छेदापासून. छेदाने आपण पूर्णांकाला गुणले, छेदाने पूर्णांकाला गुणले. जे काही उत्तर येईल त्यामध्ये आपण हा अंश मिळवला, त्याची बेरीज केली आणि जे उत्तर येईल तो आपला अंश, आणि छेद जो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जो छेद होता तोच छेद आपला उत्तरामध्ये पण मिळाला. आता इथे पाहिलं तर 4 2 8, 8 अधिक 3 11, 11/4. अजून एक गणित घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. 3.1/7. मगाशी आपण पाहिलं आपण काय करायचं आहे, आपण या दोघांचा गुणाकार करायचा आहे, छेद आणि पूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे, आणि त्यामध्ये
अंश आपल्याला मिळवायचा आहे. छेद गुणिले पूर्णांक 7 त्रिक 21, 21 अधिक 1 22 हा आपला झाला अंश. आणि या अपूर्णांकातला जो छेद होता तोच छेद आपण इथे घेतला 7. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक 3.1 सप्तमांश म्हणजेच 22/7 किंवा 22 सप्तमांश. आपण हे या पद्धतीने लिहू शकतो की पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश छेद म्हणजेच यातला पूर्णांक 3 छेद 7 3 गुणिले 7 अधिक अंश यातला अपूर्णांकाचा 1 आणि छेद जो आहे तोच. अशा पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलू शकतो. 2 उदाहरणं घेऊ. चार पूर्णांक 2 पंचमांश म्हणजेच पूर्णांक गुणिले छेद 4 गुणिले 5 अधिक 2 आणि छेद जो आहे तोच म्हणजेच 4 20 अधिक 2 22 22/5 7.2 नवमांश किंवा 7.2/9 7.7 गुणिले छेद 9 अधिक अंश 2 आणि खाली छेद आहे तसाच म्हणजेच 7×9 63 63 अधिक 2 65 65/9 आहे ना. खूप सोपं. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन, भिन्न छेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन, छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन, सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन, अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.